राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया आटविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सगळ्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या उपासनेला आपण प्रारंभ करतो. काल आपण एका नवीन श्लोकाला सुरुवात केलेली आहे, जो प्रसिद्ध श्लोक आहे. त्यामध्ये वर्णन करताना भगवंत जी सद्वासना प्राप्त होते ते अनेक जन्माच्या कष्टातून, अनेक जन्माच्या साधनेच्या प्रक्रियेतून ती साधना फळाला जात असते. किंवा शेवटपर्यंत ज्याला आपण म्हणतो की बहुनाम जन्मनामंते शब्द वापरलेला आहे. अनेक जन्मसाधना केल्यानंतर ज्ञानवानमान प्रपद्यते आणि त्याची अवस्था वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, अशी वासुदेव सर्वमिती अशी त्याची अवस्था होते. आणि ज्याला वासुदेव सगळीकडे दिसतो तो महात्मा दुर्लभ आहे, असं वर्णन करताना माऊलींची 127 नंबरच्या ओळीवरचा विचार आपण कालच्या चिंतनामध्ये केलेला होता. जे तो विषयाची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, चुकावणी आला पाडी सद्वासनेच्या. म्हणजे भगवंत माऊली स्वतः कबूल करतात की रस्त्याला हे काम क्रोधादी जे विकार आहेत, हे वाटमारी करणारे जे चोर आहेत, हे सगळ्यांच्या रस्त्यात येत असतात, असा या ओवीचा अर्थ निघतो आपल्याला. म्हणजे जे जीवनमुक्त किंवा महात्मे झाले त्यांना काम क्रोधाशी भांडावं लागलं नाही असं नाही, परंतु ते न भांडता त्यांनी त्यांना चुकवणं ही एक कला आहे आणि भांडणं ही दुसरा एक प्रकार आहे. आपण मायेशी भांडू शकत नाही. मायेचा जेव्हा मागच्या चिंतनामध्ये आपण विचार केला त्यावेळी मायेशी भांडणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं आहे. मायेशी भांडता मरेपर्यंत हा मायेचा अर्थ आपल्याला कळणार नाही, कारण भांडल्यामुळं अर्थ कळत नाही. जर प्रत्येक बाजूला राहून आपण तटस्थपणाने मायेकडे पाहायला लागलो आणि मायेला चुकवण्याची एक कला सद्गुरूंच्याकडून, शास्त्राकडून किंवा भगवत कृपेनं जर आपल्याला प्राप्त झाली तर निश्चितपणे आपण मायेला चुकवून जाऊ शकतो. चुकवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आमच्या परमपूज्य डॉक्टर काकांचं, माझ्या सद्गुरूंचं एक वाक्य आहे की काय, डोंट आयसोलेट युअर सेल्फ बट इन्सुलेट युअर सेल्फ. इन्सुलेट करणं फार गरजेचं आहे. आपण आयसोलेट होऊ शकत नाही. म्हणजे घरात, दारात, मित्रमंडळी, नोकरीच्या ठिकाणी, व्यापारामध्ये अशी माणसं भेटत असतात, प्रतिकूल प्रसंग घडत असतात. हे मायेतून सगळं असतं आणि आपल्याचे कामक्रोधादी विकार हे 3 गुणातून व्यक्तच होत असतात. म्हणजे व्यक्त होत असताना त्यांना चुकवणं हा शब्द फार महत्त्वाचा माऊलींनी सांगितलेला आहे. चुकावणी आला पाडी, त्याला संघर्ष करून नव्हे बरं काय, चुकावणी, त्याला चुकवणं फार गरजेचं आहे. आपल्याला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्याच्याशी भांडत बसू नये किंवा त्याच्यावर टीका करू नये, तर त्याला चुकवून बाजूला जावं. त्याच्याशी बाजूला जाणं हे सगळ्यात उत्तम आहे, त्याच्यासाठी आणि ह्याच्यासाठी. दुसऱ्याचा विचार करण्याचा अर्थ नाही. संघर्षामुळं अस्वस्थताच वाढत असते, अन्य काही नाही. पण माऊली इथे विचार सांगतात की चुकावणी आला पाडी सद्वासनेच्या. एवढ्या सद्वासनेच्या पठारावरती त्याला पोचायला या मायेचे सगळे प्रभाव असणारे, आकर्षण करणारे विषय, कामक्रोधादी विकार, या सगळ्यातून ही पंचविषयांचे घाला जो पडतो तो, हे आघात सगळे चुकवत तो बाहेर पडतो. आणि त्यामुळं सद्वासना याचा अर्थ आहे शुभवासना. तीच जी आत्मकल्याणाची असते ना, जी स्वतःचं उद्धार स्वतः कसा करून घ्यावा याचा विचार करायला लावणारी जी वासना असते तिला सद्वासना म्हणतात.
सद्वासना ही सहजासहजी प्राप्त होत नाही बरं काय. त्याला खूप विचार करावा लागतो किंवा खूप जन्माची पुण्य असावी लागते. म्हणूनच बहुनाम जन्मना म्हणते असा शब्दप्रयोग भगवंत इथं भगवद्गीतेमध्ये वापरतात. त्यामुळे वासनेचे 2 प्रकार आहेत. जसे शुभवासना ज्याला म्हणतात ती सद्वासना आहे, आणि अशुभ वासना म्हणजे देहवासना आहे, शास्त्रवासना आहे, लोकवासना आहे. हे सगळ्या ज्या वासनेचे जे प्रकार आहेत ते अशुभामध्ये मोडत असतात. त्यामुळे अशुभ वासनेतून चुकवणं, अशुभ वासनेनं चुकवून सद्वासनेचा रस्ता पकडणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब इथे सांगितलेला आहे. त्यामुळे हा दाट झाडीतला हा प्रवास हा एका जन्माचा नसतो. त्यासाठी या अशुभ वासनांना चुकवणं फार गरजेचं आहे. याच अशुभ वासनांना मलिन वासना म्हणतात. मलिन का म्हणतात माहिती आहे का, किंवा अशुभ का म्हणतात, कारण ह्या पूर्णच करता येत नाही. एक नवे असे 1000 जन्म जरी घेतले तरी पूर्ण करता येत नाही. परंतु आत्मकल्याणासाठी एकच जन्म पुरेसा आहे. एक वेळाच जन्म एकाने येतो आल्यानंतर एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती एक मरणची सरे. तुकाराम महाराज अगदी चपकलपणाने बोलतात, एका मरणामध्येच आपला सगळा कारभार होतो. आणि इथं 1000 जन्माने 1000 मृत्यू आपल्याला स्वीकारावे लागतील तरी सुद्धा अशुभ वासना ज्या आहेत त्या अशुभ वासनाची पूर्ती करता येणार नाही. अशुभ वासना शब्दाचा अर्थ आहे सगळा संसार. मी संसार पूर्ण करेन, संसाराला पूर्णत्व देईन, अशा मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या जातात अहंकारामुळं. मी असं करेन, मी तसं करेन, काहीही पूर्ण होत नाही. बऱ्याचशा गोष्टी ही देहवासना आहे, ही देहाला सांभाळीत असते, पण देह जायचा तसा जातोच. शास्त्रवासना आहे, या शास्त्रवासनेचा उपयोग काय अहंकार वाढीसाठी होईल कदाचित. जर चांगला वापर झाला नाही तर शास्त्र अभ्यास करून किती अभ्यास करणार आहे त्यामध्ये. किंवा लोकवासना आहे, कीर्तीच्या प्रतिष्ठेच्या पाठीमागे आपण लागतो. पदं असावी, ती पदं मिरवावी, त्या पदाचा गौरव सगळ्यांनी करावा, माझे सत्कार मान सन्मान सगळीकडे व्हावेत, माझा अपमान कुणी करू नये. ही लोकवासनेतून बाहेर पडलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ही देहवासना असो ही मलिनच आहे, शास्त्रवासना आहे मलिनच आहे, आणि लोकवासना सुद्धा मलिन आहे. हे 3 प्रमुख प्रकारात अशुभ वासनेचे आहेत. वासना ज्याला आपण म्हणतो ही शुभ वासना असायला पाहिजे. सद्वासनेला शुभ वासना म्हणतात. जरी ती वासना असली तरी ती संवादी, आणि ती कुठे घेऊन जाते तर आपलं आत्मकल्याण करूनच सोडते. आता एवढ्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला डोंगराच्या पठारावरती घेऊन गेलीच ना. हा डोंगराचा पठार म्हणतात काय, या विषयाची दाट झाडी माझी कामक्रोधाची साखळी चुकावणी आला पाळी सद्वासनेच्या. आपण सद्वासनेपर्यंत प्रवास करायचा आहे, आणि सद्वासना झाली की माझी जबाबदारीचा जी साधना आहे, पारमार्थिक क्रिया आहे, त्या क्रिया संपून जातात. मुख्य गोष्ट ती आहे. प्रपंचामधले अशा कुठल्या केंद्रावरती आपण कोणत्या पठारावरती येऊन माझा प्रपंच संपला असं जाहीर करतो, डिक्लेअर करतो काय सांगा बघून. आतापर्यंत कोणीही असा नाही की ज्याने प्रपंच करणारा, बरं काय, असा कोणीही प्रापंचिक नाही की ज्यानं आपला प्रपंच पूर्ण केला. वरवर बोलणं वेगळं, पण मनापासून प्रपंच पूर्ण केला असा म्हणणारा कोण भेटणार नाही. एक तरी काहीतरी काम राहिले असं म्हणतात. मोठमोठे गायक सुद्धा अगदी जगभर त्यांची कीर्ती झालेली असते, जगभर लोक त्यांची गाणी ऐकत असतात, तरीसुद्धा काही गाणी म्हणायची माझी शिल्लक राहिली तसं त्यांना वाटत असतं. खूप कार्य करणारे सुद्धा मोठमोठे समाजसुधारक आहेत. त्या समाजसुधारकांना सुद्धा वाटतं मला अजून एक 10 वर्ष जर मिळाली असती माझ्या आयुष्यातली तर मी अमुक कार्य करून दाखवलं असतं. म्हणजे कुठली तरी अपूर्णता या संसाराला लागलेला कलंकच आहे. अपूर्णतेशिवाय संसारच होत नाही. त्यामुळं विचार केला तर संपत नाही तो संसार असतो. म्हणून सद्वासनेच्या द्वारे हा संसार संपवता येतो. ही सद्वासनेच्या ठिकाणी ज्यावेळी एका बिंदूपर्यंत ती व्यक्ती तो साधक येतो ना, म्हणजे त्याला पठार म्हटलंय माऊलींनी. कुठं म्हणलंय, चुकावणी आला पाडी सद्वासनेच्या. या मोकळ्या जागेत आता आला, सगळी चढण चढली विषयाच्या अरण्यातून,
अगदी दाट अरण्यातून बाहेर पडला. किती अवघड गोष्ट आहे बघा. आणि दुसरी गोष्ट, कामक्रोधादी जे हिंस्र प्राणी आहेत त्या हिंस्र प्राण्यांना सुद्धा चुकवलं, त्यांना मारलं नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दोरीवरला साप मारायचा नसतो, तिथं साप नाही असं समजून घ्यायचं असतं. ही मायेशी आपली गट्टी अशी असली पाहिजे. मायेला कमी लेखता कामा नये. तिला जर आपण कमी लेखायला लागलो तर आपल्या मानगुटीवरती कधी येऊन बसेल, स्वार होईल आणि आपलं जे काय करायचं आहे ते करून टाकेल कधी वाटेल त्यावेळी. मग त्या मायेला काय करायचं? दुरूनच नमस्कार करायचा. आहेत ते सगळेच, पण त्याला नमस्कार दुरूनच करायचा. आणि असं करून सद्वासनेच्या एका टप्प्यावरती येतो. एक गोष्ट निश्चित आहे मात्र की हा प्रवास जेव्हा संपतो म्हणजे अशुभ वासनेला आपण बाजूला करतो, त्या मलिन वासना बाजूला करतो, तरी ही वासना आपोआप येत नाही. त्यासाठी विचार करावा लागतो असं माऊली म्हणतात. एका अध्यायामधली उभे आहे, पार्था बहुता परी, हे अपेक्षित जे विचारसुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना, ही सोपी गोष्ट नाही असं माऊलींनी सांगितलं आहे. हे दुर्लभ चराचरी सद्वासना, हे अपेक्षित जे विचारसुरी म्हणजे विचारवंत असतात, ते याचा विचार करतात की याला चुकवणं सोपी गोष्ट नाही. आणि सद्वासनेच्या एका या मंदिरामध्ये आता आपण पोहोचलेलो आहे, देवापर्यंत पोचतो आपण. म्हणजे याचा अर्थ आहे आता कार्य राहतं ना, ते सद्गुरूंचं भगवंताचं कार्य राहतं. आपण नंतर काय करायचं राहत नाही. इतकी सद्वासना आपल्याला एका टप्प्यावर नेऊन पोचवते. त्यामुळे सद्वासनेसाठी आपल्याला साधना करावी लागते. अशुभ वासना जावी आणि शुभ वासना यावी. आता शुभ वासना ही जावी आणि कोणत्याही वासनेतून बाहेर पडावं. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय आणि संकल्पाही वरी न ये मन, असं तुकोबा म्हणतात. म्हणजे इंद्रियांचा जय झाला की वासनेचा क्षय होत असतो. आणि वासना क्षय झाला की शुभ आणि अशुभ दोन्ही वासना गेल्या की आपण ते तत्व आपण आहोत याची जाणीव होते. परंतु पहिला टप्पा आहे सद्वासनेपर्यंत जायचं. म्हणजे मी देह नाही, मी आत्मा आहे, या मुद्द्यावरती येऊन तो पोहोचतो. आता सारखा आत्मा आहे म्हणण्यात तरी काय अर्थ आहे? तोही हा जो संकल्प आहे किंवा ही कामना जी आहे ती सुद्धा निघून जाते नंतरच्या टप्प्यामध्ये. म्हणजे शुभाबरोबर अशुभाबरोबर शुभ वासना सुद्धा जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे सद्वासनेमध्ये जाण्यासाठीच आपल्याला काय करावे लागते? साधना करावी लागते. म्हणून माऊलींचा चुकावणी हा शब्द जो आहे तो लक्षात ठेवला पाहिजे. आपण चुकवायचं बरं काय, त्याला चुकवणं फार गरजेचं आहे. चुकवायचं म्हणजे स्वतःला चोरून, जो इंद्रियाशी चोरून जेवी तयाशी पाहावे. एक मागच्या वेळा उभी आपण पाहिली होती, जो इंद्रियाशी चोरून जेवी तयाशी पाहावे. जो इंद्रियांना चुकवतो ना आणि चुकवून भोगतो त्यालाच ते प्राप्त होतं. चोरून जेवी म्हणजे जेवतो, पण इंद्रियांना त्या भाव तो पुरवत नाही. त्याच्यातले खायचा, जीवनातला खायचा पदार्थ आहे तो जिभेला कळू न देता खाऊन टाकतो. गंमत आहे का नाही? जो पाहण्याची एखादी दृश्य आहे ना, ते डोळ्याला न कळता पाहतो. डोळ्याला सांगत नाही मी पाहायला लागलोय म्हणून. इंद्रियाशी चोरून जीवी. कानाला सांगत नाही, कान ऐकायला लागलेले आहेत, ते कानांच्या ऐकण्याच्या प्रक्रियेला बाजूला करून तो ऐकतो. फार सगळं विचार करण्यासारखा मुद्दा आहे. ह्यातली काही वाक्य आता आपण विचार करायला लागलो, बोललो ना, डोळ्याला बाजूला करून आणि डोळ्याला न सांगता दृश्य पाहायचं, हे जे प्रकार आहे, पाहता पाहणे गेले दुरी असं जे म्हणतात ना संत, त्याचा अर्थ तोच आहे. पाहत पाहणे संपून जायला पाहिजे. म्हणून इंद्रियाशी चोरून जीवी. इथं माऊली म्हणतात चुकावणी आला पाडी सद्वासनेच्या पहाडावरती म्हणजे पठारावरती तो येऊन पोचला. किती कष्ट घेतले असतील यावरून लक्षात येतं त्या जीवनमुक्त पुरुषानं. म्हणजे ज्याला महात्माने सुदुर्लभ शब्द जे वापरलेत ना, सहजासहजी प्राप्त होत नाही, यासाठी प्रयत्नशील राहावं लागतं. मागच्याच ओवीतला थोडासा भाग आपण पुन्हा घेतला
काही ओव्यांच्यावरती आपण थांबायचं आहे असं ठरवलं आहे पूर्वीच. पॉजेस आहेत आणि ते पॉजेस काही वेळा घ्यावे लागतात. काही ओव्या अशाच पुढे पुढे करत जावं लागतात. आता आपण थोडा वेळ इथं थांबलो होतो 127 नंबरच्या ओव्यावरती. पुढे आणखीन 2-3 ओव्या तशाच प्रकारच्या आहेत. साधनेचे टप्पे सांगितलेले आहेत माऊलीने. इथं श्लोक सांगतो की अनंत जन्मानंतर आपण ज्ञानी आहोत असं त्याला प्राप्त होतो. तो ज्ञानी अचानक जन्माला येत नाही. आणि दुसरा एक मुद्दा त्यात सांगितलेला आहे, वासुदेव सर्वमिती शब्द जो वापरला आहे तो त्याच्या पुढचा टप्पा आहे. म्हणजे एखाद्याला आत्मज्ञान झालं तर आत्मज्ञानानंतर ब्रह्मज्ञानाचा टप्पा जो आहे तो पुढचा वासुदेव सर्वमितीचा आहे. अगोदरचा आहे ना, ज्ञानमानान मानमान प्रपद्यते बहुनाम जन्मना म्हणते, हा ज्ञानयोगी झालेला आहे. पण ज्ञानाबरोबर भक्तीची भक्ती सुद्धा जवळ असायला पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे असं समर्थ म्हणतात. कधीपर्यंत दृढ चालवावे? जीवनमुक्तीनंतर सुद्धा. म्हणून वासुदेव सर्वमिती हे जीवनमुक्तीनंतरचा प्रकार आहे किंवा आत्मज्ञानानंतरचा प्रकार आहे. आणि वासुदेव सर्वमिती म्हणजे ब्रह्मभाव जागृत होणं आहे. आणि तो प्राप्त व्हायसाठी माऊली साधनेचे टप्पे सांगतात. पहिली साधना त्यांनी सांगितली, विषयांना चुकवलं पाहिजे आणि काम क्रोधासारख्या अहिंस प्राण्यांना चुकवून पुढे गेलं पाहिजे. विषयाची दाट झाडे ही लक्षात घेऊन विषयांच्याकडं दुर्लक्ष करावं. विषयांचे भोग जेवढे लागतात तेवढे घ्यावेत, पण या दाट झाडीतून मात्र प्रवास करावाच लागतो. म्हणून शब्द स्पर्श रूप रसगंध नावाची ही झाड मोठी मोठी झाडं आहेत. त्यात सत्ता स्पर्धा संपत्ती तुलना ईर्षा अहंकार यासारखी सुद्धा काटेरी वनस्पती त्या जंगलामध्ये आहेत. हे सगळं सुकवा लागतं. नंतर येतात वाघ सिंह काम क्रोधासारखे. वाघ सिंह हल्ला करतात, त्यांना फक्त चुचकारून बाजूला जावं लागतं. ते जिथं आहेत त्यांना बाजूला ठेवून दुसरी वाट निवडावी लागते, तरच आपण सद्वासनेकडे कळतो. हा पहिली साधना माऊलीने ह्या ओवीमध्ये सांगितली. नंबर 2ची साधना बघा 128 नंबर ओवीच्या ओवीमध्ये. मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीच्या वाटा डावलुनी. आता परत अप्रवृत्तीच्या वाटा डावलुनी शब्द सांगितला आहे तो वरचा चुकावणी शब्दासारखाच आहे. डावलायचं म्हणजे चुकवून जायचं असाच अर्थ आहे. अप्रवृत्तीच्या आडवाटा, अवाटा म्हणजे आडमार्ग. अप्रवृत्ती म्हणजे काय? जी प्रवृत्ती नाही म्हणजे जे चांगलं नाही, ते चांगलं नाही ते टाळावं, म्हणजे त्या आडवाटेनं जाऊ नये असं सांगितलेलं आहे. आणि पहिला मुद्दा सांगितला साधुसंग, दुसरा मुद्दा सांगितला सत्कर्म आणि तिसरा मुद्दा सांगितला आडमार्ग डावलावेत. साधनेचे वरती 2 प्रकार सांगितलेत, आता खाली 3 प्रकार सांगितलेले आहेत. वरती सांगितलेत विषयाच्या दाट झाडीतून रस्ता काढावा, पुढे जाऊन काम क्रोधाच्या या संकटांना चुकवावं आणि पुढे जावं. आणि हिथं म्हणतात मग आता साधू संघ असेल तरच. सुभटा शब्द वापरलेला ना, अर्जुनाला वापरलेला आहे. साधू संगी सुभटा, संतांच्या संगतीने वेदविहित निष्काम कर्माच्या सरळ मार्गाने सत्कर्माची या वाटा उजू शब्दाचा अर्थ आहे योग्य, म्हणजे सरळ मार्ग. उजू म्हणजे जो संतांनी मिळवलेला मार्ग आहे. ज्या मार्गाने संत गेले त्याच मार्गाने आपण जायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, संत ज्या मार्गाने प्रवास करतात ती मळलेली वाट आहे. आणि मळलेल्या वाटामध्ये चिंता राहत नाही, धास्ती नसते, चुकण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, कारण अनेक जण त्यावरून गेलेले असतात. म्हणून आडवाट कोणती? जी मळलेली नाही. ती मळलेली नाही म्हणजे जो काट्याकुट्याचा रस्ता आहे, कदाचित शॉर्टकट असेल पण तो टाळला पाहिजे. म्हणून अप्रवृत्तीचा आवाटा डावलला पाहिजे, सत्कर्म सतत करत राहिली पाहिजेत. आणि दुसरा मुद्दा संत संघामध्ये राहिलं पाहिजे. 3 साधना याच्यामध्ये सांगितलेल्या अत्यंत महत्त्वाच्या साधना आहेत बरं का. आणि प्रॅक्टिकली हे आपण केलं पाहिजे. संत संघाचा जेव्हा आपण विचार करतो ना, तर हे पुरुष जे जन्म सेवा करत असतात ना, बहुना जन्मना म्हणते, अनेक जन्म, काही जन्मामध्ये संत सेवा, काही जन्मामध्ये सत्कर्म, काही वेळा सत्कर्म सत्संग, काही वेळा विषयावरचा विचार, काही वेळा काम क्रोधादींना चुकवण्याचा अभ्यास,
सगळ्या गोष्टी कित्येक जन्मामध्ये ते करत असतात. आणि त्यामुळं संत संग ही फार श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे. आपण ज्यामध्ये ज्या गोष्टी आपल्यामध्ये मुराव्यात असं वाटतं ते संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्यावर त्यांचा प्रभाव पडतो. बरेच वेळा का संतांच्या संगतामध्ये जावं याचं वर्णन माऊलींनी, तुकोबांनी, नाथांनी, नामदेवांनी अनेक ग्रंथातून केले, समर्थांनी केलेलं आहे. संतांचं महात्म्य फार मोठं आहे आणि ते महात्म्य यासाठी आहे ते आपणासारखी करती तात्काळ, म्हणून आपण त्यांच्या सहवासामध्ये गेलो पाहिजे. ते आपल्याला वेगळं करत नाहीत बरं का, आपल्यासारखं करून ठेवतात आणि म्हणून आपण त्यांच्या संगतीमध्ये गेलो पाहिजे. म्हणून संत साधू संगे सुभटा, साधूच्या संगतीने गेलो पाहिजे. आत्मज्ञानी चोकडी संत ही माझी रुपडी, तेथे दृष्टी पडो आवडी. कसं वर्णन करतात माऊली बाबा. हे आत्मज्ञानामध्ये पारंगत असणारे जे संत महात्मे आहेत तिथंच तुझं लक्ष असलं पाहिजे. त्यांची संगत तुला असली पाहिजेस. तू त्यांचं ऐकावंस, तू त्यांना पाहावंस, तू त्यांच्या भजनात राहावंस. प्रत्येक शब्द जर संतांचा उचलून धरला आपण आणि तो अंगीकारायला लागलो तर निश्चितपणाने आपण जिथं संत पोचले तिथं जाऊ शकतो. ती एक साधना सांगितलेली आहे. म्हणून साधू संगे सुबटा उजू सत्कर्माच्या, उजू वाटा सत्कर्माची या, असं एकत्र अन्वय त्याचा करायचा. उजू वाटा म्हणजे सरळ मार्ग. कसला सरळ मार्ग आहे? सत्कर्माचा. सत्कर्माच्या सरळ मार्गानं संतांच्या संघामध्ये राहून आडमार्ग चुकवून आपण पुढे गेलो पाहिजे. कारण ज्ञानी लोक महात्मे तसे गेलेले आहेत. म्हणूनच त्यांनी बहुजन्मामध्ये साधना हीच केलेली आहे. म्हणजे संत संघ जो आहे सत्कर्म आहे आणि निषिद्ध कर्म टाळणं आहे. ही साधने या वाटेवर अत्यंत उपयोगी पडतात. म्हणून मानावे ऐकावे त्याची सदा म्हणतात. हेनं जे आहे ना, तरी हरपले आपणा ते पावे, ते संतान ते पाहता घेवसावे. म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा, त्यांना सतत त्यांचा अंगीकार केला पाहिजे. संतांच्या भजनात राहावं, संतांच्या सेवेत राहावं. आम्ही आता म्हणू ज्ञानोबादी माऊली कुठं आहेत, तुकोबा आता कुठं आहे, त्यांची सेवा त्यांच्या संगतीत मी कसं राहणार. परंतु एक मार्ग त्या अगोदरच आपल्याला करून गेलेले आहेत. काय तर त्यांनी त्यांचे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, शास्त्र लिहून ठेवलेलं आहे. शास्त्राच्या संगतीमध्ये येणं म्हणजे संतांच्या संगतीमध्ये येणं आहे. त्यांनी संतांनी लिहून ठेवलेले ग्रंथ आहेत. त्या प्रत्येक ओवीमधून आणि प्रत्येक अभंगामधून त्यांची प्रचिती आपल्याला यायला लागते. जर आपण त्यांच्याशी जर एकरूप झालो तर. म्हणून ही प्रत्येक साधनं जी आहेत ही त्यावरती उपयोगी पडतात. म्हणून आपण रोज कुठला नाही कुठला तरी ग्रंथ आपल्या घरामध्ये, मंदिरामध्ये कधी प्रासंगिक कार्य असतात त्यावेळी आपण वाचन करतो, पण घरामध्ये नित्य नियमानं एक ग्रंथांचा अभ्यास असला पाहिजे आणि तो ग्रंथ वेदांतपर असला पाहिजे. आपण पोथी पण वाचतो पण प्रासंगिक आहे, बरोबर आहे. कधी गजानन विजय वाचतो, कधी समर्थांची पोथी वाचतो, स्वामी समर्थांची पोथी वाचतो, कधी कधी श्री गुरुचरित्र वाचतो. प्रासंगिक गोष्टी आहेत त्यावेळी त्या प्रसंगानं ज्यांना ज्यांना आवड आहे त्यांनी करावीच. पण रोज नित्य वाचनामध्ये एखादा वेदांतपर ग्रंथ असावा. महाराष्ट्रामध्ये 4 ग्रंथ वेदांतपर उपयोगी आहेत, महाराष्ट्रीयन भाषेमध्ये आहेत. ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, नाथांचं भागवत आणि समर्थांचा दासबोध हे महाराष्ट्राचं खरं वैभव यामध्ये आहे. आणि ते वैभव ज्यांनी जतन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा स्मरण आपल्या नित्याच्या वाचनामध्ये असावं, की ज्यांनी हे ग्रंथ काय केले, सांभाळ करून ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर हे 4 ग्रंथ आपल्या हाताला लागले नसते. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वरी सुद्धा जी प्रत शुद्ध केली ना नाथाने, ती शुद्ध प्रतसुद्धा आता नाथांच्या घरात सापडलेलीच ती शुद्ध प्रत सापडली. पण ॲक्च्युली जी खरी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली शुद्ध प्रत होती, ज्ञानेश्वरांनी लिहिलेली जी प्रत होती ती नाथांच्याकडे होती, पण नंतर ती सापडली नाही म्हणतात. जी ओरिजिनल होती त्यामध्ये 10,000 ओव्या आहेत म्हणे. आत्ताच्या ज्ञानेश्वरीमध्ये 9,034 ओव्या आपल्याला बघायला मिळतात. काही ठिकाणी 9,000 ओव्या असतात, पण त्या ग्रंथामध्ये 10,000 ओव्या होत्या.
असो, संतांची संगत ही ग्रंथांच्या द्वारे मिळत असते. म्हणून ग्रंथ आपलंसं करावे, ग्रंथ पोटाशी धरावे, ग्रंथ आपल्या जीवनाचा आदर्श असावे. म्हणून तुकोबांची गाथा, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि समर्थांचा दासबोध यापैकी एक तरी ग्रंथ रोज नित्य नियमानं वाचनात ठेवावा. म्हणजे आपण संतांच्या संगतीत राहतो, सत्कर्म काय आहे ते कळायला लागतं, निषिद्ध कर्मातून बाजूला होण्यासाठी प्रयत्न करायला आपण चालू करतो. म्हणजे त्यासाठीच या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे संत संग आणि सत्कर्म ही एक प्रकारचं पथ्य आहे. हे पथ्य सर्व साधकांनी पाळावं लागतं. सर्व मुमुक्षाला हे बंधन आहे की विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पथ्य सांभाळावीत. हे जे पथ्य सांगितलेलं आहे त्यातलं एक पथ्य आहे साधुसंग, दुसरं पथ्य आहे सत्कर्म आणि तिसरं पथ्य आहे निषिद्ध कर्माचा त्याग. ह्या 3 गोष्टी ज्यांनी पाळल्या त्याच्या आयुष्यामध्ये मुक्ती किंवा मोक्ष हे त्याच्या ठिकाणीच वसलेलं आहे असं त्याला दिसेल. त्याला साक्षात्कार भगवंताचा व्हायला सुरुवात होईल. म्हणून संतांची संगती जी आहे ती अतिशय श्रेष्ठ दर्जाची असते. मी माझ्या मताप्रमाणे करणार म्हटलो तर चालत नाही. संत ज्या मार्गाने गेले, संत सांगून गेले आधी म्हटलेलं आहे, दयानिधी संत जे सांगून गेले आधी दयानिधी संत ते तुकोबा म्हणतात. दयानिधी आहे, त्यांना आपली दया आहे. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते. हरिपाठातला ज्ञानेश्वरांचा अभंगच आहे. माऊली बोलतात संतांचे संगती मनोमार्गे गती. तुम्हाला जे मनामधला गती जी प्राप्त करून द्यायची आहे त्या मनाला, ती गती कशी प्राप्त करून द्या, संतांच्या सांगण्याप्रमाणे त्याला गती द्या. तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या पद्धतीनं त्या मनाला भटकू देऊ नका, तर संतांच्या प्रमाणे त्याला सांगा. संत सांगतात तसं मनाला करायला सांगा. म्हणून तसं जर करायला लागलो आपण तर संतांची संगती मनोमार्ग गती. आणि गती शेवटची कुठली आहे? मोक्ष. ही दुसरी गतीच नाही ना. तो शेवटचा मुक्कामाचं ठिकाण भगवंताचं चरण, त्यालाच मोक्ष म्हणतात. ते शेवटचं मुक्कामाचं आपलं ठिकाण आहे आणि तिथंपर्यंतचा प्रवास आपल्याला करायचा आहे. म्हणून मनोमार्ग गती कशी? आकळावा श्रीपती येणे पंते. देवाला आपला असा करायचा असेल तर संत सांगतात त्याप्रमाणे मनाला घेऊन चला. संतांची संगती मनोमार्ग गती. संत सांगतात त्याप्रमाणे त्याला घेऊन जावा. आता अशा जीवनमुक्त महात्मा जो वासुदेव सर्वमिती आहे असा सापडणार नसेल आपल्याला कधी, पण सापडले नसले तर त्यांनी लिहून ठेवलेली जी शास्त्र आणि ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा आपण अभ्यास करावा. म्हणून मनोमार्ग गती ही संतांच्या संगतीमध्ये मिळत असते. म्हणून ग्रंथ ही पहिली पायरी आहे. संतांना ओळखण्याची पहिली पायरी ग्रंथ आहे. आणि ग्रंथानंतर संतांना ओळखलं की भगवंत दूर राहत नाही. म्हणून एक त्रिसूत्री लक्षात ठेवायची. पहिला ग्रंथ, नंतर संत आणि तिसरा भगवंत. या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून ग्रंथांची पाठ, तत्त्वज्ञानाची पाठ कधी सोडत नाही. वाचवायचं असेल तर हे तत्त्वज्ञानच आपल्याला वाचवू शकेल आपल्या अधोगतीपासून आणि आपल्या नाशापासून. म्हणून एक गोष्ट महत्त्वाची आहे की इथं संतांचे साधू संगी सुभाटा, उजू सत्कर्माची या वाटा. म्हणजे औषध तरी घ्यायलाच पाहिजे आणि पथ्य पण सांभाळला पाहिजे. त्यामुळे निषिद्ध वाटा टाळल्या पाहिजेत. म्हणून म्हटलेलं आहे माऊलींची फार सुंदर 15व्या अध्यायामध्ये आपण जाऊन आणि त्याच्यावरती खूप अभ्यास करा. जाऊ शकता तुम्ही. मला वाटतं 422-23 नंबरची उभी असावी. परी संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी येणेची सतकर्मे अश्यशी अज्ञान विरमे जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी. काय वर्णन माऊलीने 2 ओळीमध्येच केलं आहे बघा. संता सवे वसता, संतांच्या संगतीमध्ये जर राहिलो, योग ज्ञानी पैसता, जर ज्ञानाचा अभ्यास त्यांच्या मार्गदर्शनाखाली करायला लागलो, आणि गुरुचरण उपासिता वैराग्याशी, आणि वैराग्य धारण करून श्री गुरूंची उपासना जर केली, श्री गुरूंचा उपदेश शिरोधार्य मानला आणि त्याप्रमाणे जगायला लागलो तर पुढे येणेची सत्कर्मे, याला सत्कर्म म्हटलेलं आहे. ह्या सत्कर्माच्या द्वारे तुम्हाला काय मिळेल? येणेची सत्कर्मे अश्येशी अज्ञान विरमे. हे जन्मोजन्मीचं जे अज्ञान आहे, ही वासना आहे, ती नष्ट जाईल संतांच्या संगतीमध्ये.
संत रज संगरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, तुकाराम महाराज म्हणतात. रज संत रज सहज लागता सहज, जरा इकडे तिकडे शब्द आहेत ते, पण वासनेचे बीज जळून जाय म्हणजे अज्ञान अश्यसी विरमे आणि जयांचा अहम विश्रामे आत्मरूपी. ज्या अहंकारामुळं मला कर्तृत्व आणि भोक्तृत्वाची भ्रांती आणि मी अशी जी म्हणायला लावणारी जी भ्रांती आहे, ती भ्रांती उपजलेली आहे. तो अहंकार सुद्धा विश्राम पावतो. येण्याची सत्कर्मे. मग कोणती सत्कर्म करायची? संतासवे वसता, पहिलं सत्कर्म. योग ज्ञानी पैसता, योग ज्ञानाचा अभ्यास करायचा. गुरुचरण उपासिता, संतांच्या मार्गाने जाऊन गुरूंचं सेवा करायची. आणि गुरूंची सेवा म्हणजे त्याने दिलेल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे वाटचाल करायची. ही 3 कर्म. कसं? वैराग्याशी, वैराग्य धारण करून. हे 4थं कर्म सांगितलेलं आहे. येण्याची सत्कर्मे, पुढची मुवळी त्यासाठी आहे. येण्याची सत्कर्मे, हे सत्कर्म 4 आहेत, आपण करायची. एक संतासवे वसता, 1. नंतर योगज्ञानी पैसता, 2. गुरुचरणाची उपासना, 3. आणि वैराग्य धारण करणं, विषयाबद्दलचं वैराग्य ही एक साधना आहे. गुरुचरणाची उपासना ही एक साधना आहे. आणि गुरुचरांची उपासना या शब्दाचा अर्थ आहे तत्त्वज्ञानाप्रमाणे वाटचाल. संतांसवे वसता म्हणजे संतांसवे म्हणजे संतांच्या संगतीमध्ये राहणं. आणि संतांच्या संगती म्हणजे ग्रंथांच्या संगतीमध्ये. योग ज्ञानी पैसता, अशामध्ये भगवंताच्या जवळचा जो योग आहे, ज्याला प्राप्त होतो, त्या योगाचा अभ्यास करणं. येण्याची सत्कर्मे, अज्ञान ते अशेषी अज्ञान विरमे जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी. 15व्या अध्यायातल्या 2 ओव्या आहेत, 422 किंवा 421-23 अशा काहीतरी असतील. बघा तुम्ही तिथं गेल्यानंतर, फार सुंदर ओव्या आहेत, चिंतन करण्यासारख्या आहेत. एवढं साधन जरी आपण करायला लागलो ना तरी पुरेच आहे. एवढं माऊलींनी सांगितलेलं 2 ओवीतलं साधन आहे ते. इथं सुद्धा तेच सांगतात. साधू संगे सुबटा उजू सत्कर्माचे वाटा. म्हणजे साधनच सांगितलेलं आहे. संत संग, योग ज्ञान आणि शास्त्राचा अभ्यास, श्री गुरुसेवा आणि वैराग्य धारण करणे. किंवा हीच गोष्ट आहे. सत्कर्म कशाला म्हणायचं? चांगलं कर्म. आपण म्हणतोय काय करतो? कुणाला तरी मदत करणं हे चांगलं कर्म आहे, पण ते पुण्यामध्ये येऊ शकतं. सत्कर्म शब्दाचा अर्थ आहे निष्काम सेवा जी आहे ती निष्काम सेवा करत राहणं, याला सत्कर्म म्हणतात. जे जीवाला बंधनातून सोडवतं त्याला सत्कर्म म्हणतात. आणि निषिद्ध कर्म जी असतात ती काम्य कर्म असतात, जी जीवाला बांधून टाकतात. त्याच्यामध्ये इच्छा असते, कुणाला तरी काहीतरी देताना माझं काहीतरी व्हावं, मला काहीतरी त्यातून प्राप्त व्हावं अशी अपेक्षा असते, ते निषिद्ध कर्म असतं. असं निषिद्ध कर्म काय करू नये, सकाम कर्म करू नये. जेवढी सकाम कर्म आहे ती निषिद्ध आहे, आणि जेवढी निष्काम आहे ती सत्कर्म आहे. म्हणून सत्कर्म हे काय करत असतात? आपल्याला बंधनमुक्त करत असतात. आणि निषिद्ध कर्म जे असतात ते चित्त मलिन करतात आणि पुन्हा पुन्हा जन्माला लावतात. म्हणून निषिद्ध कर्मालाच अप्रवृत्तीच्या आडवाटा म्हटलेला आहे. आणि सत्कर्म हाच एक राजमार्ग आहे. सत्कर्माच्या मार्गाने जावं, अप्रवृत्तीचा वाटा डावलूनी. पुढचा शब्द त्यासाठीच आहे. अप्रवृत्तीचा म्हणजे निषिद्ध कर्माचा रस्ता डावलून, अव्वाटा म्हणजे आडमार्ग. म्हणून मनुष्य जन्म हा मिळालेला आहे, आपण त्याचा वापर केला पाहिजे. मनुष्य जन्म हा आत्मकल्याणासाठी आहे, विषय भोगासाठी नाही. विषय कशासाठी भोगायचे? जगायसाठी भोगायचे. आपण काय होतं, खायासाठी जगायचं की जगायसाठी खायचं? आता आपण खायासाठी जगायला वेगळं काय म्हणतोय आपण, पण जगायसाठीच फक्त खावं, जगायसाठीच भोग भोगावेत, हा देह राहावा. म्हणून जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत तो राहावा, टिकावा. म्हणून तेवढं जेवढं लागतं त्याला अन्न वस्त्र निवारा तेवढं जुजबी देत राहावं. पण मनुष्य जन्माचं आत्मकल्याणासाठी सगळा जन्म असल्यामुळं नरदेह ही एक प्रकारची अपॉर्च्युनिटी आहे, आपल्याला संधी प्राप्त झालेली आहे. मला जर नरदेह मिळाला तरी संधी मिळालेली आहे, आणि या संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे.
सोन्याच्या आसक्तीमध्ये या नरदेहासारख्या सोन्याचं दुर्लक्ष करणं ही फार मोठी वाईट गोष्ट आहे. ही सुवर्ण संधी म्हणतात. पण सुवर्ण संधी सोन्याच्या हव्यासापोटी ही सुवर्ण संधी जाण्याची शक्यता आहे. खरी संधी ही आहे. म्हणजे सोन्याचा हव्यास म्हणजे काय? प्रपंचाचा हव्यास. आणि प्रपंचाच्या नादामध्ये हे मनुष्य जन्म केव्हा संपून गेला, आयुष्य कधी सरलं काही कळतच नाही. म्हणून इथं म्हणतात नरदेही संध्या आहे. म्हणून स्वातंत्र्याचा जर दुरुपयोग जर आपण नाही केला तर निश्चितपणे आपला उद्धार आहे, आत्मकल्याण आहे. म्हणून मनुष्य जन्म हा लक्षात ठेवा फार चिंतनाचा विषय आहे बरं का. मनुष्य जन्म हा संपूर्ण जन्माचा पहिला जन्म ठरू शकतो आणि असतोच. अनेक सगळ्या योनीतून आपण बाहेर पडत आलेला असतो आणि मनुष्य जन्म हा पहिल्यांदाच प्राप्त झालेला असतो. म्हणून आधी जन्म ठरू शकतो. त्यामुळे संपूर्ण जन्माचा आरंभ म्हणजे जे मनुष्य नरदेह आता मिळणार आहे त्याचा जन्म, त्याचा सुरुवात ही मनुष्य जन्मापासूनच होते. सगळे डुकराचा जन्म झाला, किड्या मुंग्यांचा जन्म झाला, सगळे जन्म झाले आणि होतो तो पहिला मनुष्य जन्म. हा पहिला मनुष्य जन्म जो आहे तो पहिल्या संपूर्ण जन्माचा आरंभ मनुष्य जन्मापासून होतो. कारण सर्व योनीतून पाप भोगून तो मनुष्य जन्म घेत असतो. सगळे पाप भोगून संपत असतं त्याचं. म्हणून हा सर्व जन्माचा प्रारंभ आहे. अगोदरचे जन्म कसे आहेत? फक्त भोग, फक्त भोगायचं आहे, त्यात प्राप्त करायचं नाही, त्याच्यात पाप लागत नाही, त्याच्यात पुण्य मिळत नाही. मग काय उपयोगाचे देह आहेत का? नाही. पण पहिला देह कोणता असेल तर मनुष्य देह. मनुष्य जन्म हा सगळ्या जन्माचा प्रारंभ असतो. म्हणून मनुष्य जन्मात सर्व वासनांचा नाश करून आपले कल्याण करून घेता येते. सुसंधी प्राप्त झालेली आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे साधू संगे सत्कर्म करत राहावं, अप्रवृत्ती टाळावी. म्हणून मनुष्य जन्मात सगळ्या वासनांचा क्षय करावा. म्हणून भगवंत प्राप्ती करून घ्यायची असेल तर याच देहामध्ये करून घेता येते. म्हणून हा सर्व जन्म जो आहे तो सर्व जन्माचा शेवट सुद्धा ठरू शकतो. किती सुंदर वाक्य आहे बघा, चिंतनात घेता येण्यासारखं. मनुष्य जन्म हा सगळ्या जन्मांचा प्रारंभ आहे आणि मनुष्य जन्म हा सगळ्या जन्मांचा शेवटही होऊ शकतो. येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे असं माऊली 3ऱ्या अध्यायामध्ये बोलतात. याच शरीराच्या द्वारे पुढचा जन्म टाळता येतात सगळे. म्हणून हा संपूर्ण जन्माचा शेवट होऊ शकतो. हा माझा पहिला जन्म आहे तर शेवटचाही होऊ शकतो. आणि हा माझा पहिला जन्म आहे तर पहिलाच राहू शकतो. आता दुसरा येईल, मग तिसरा येईल, मग चौथा येईल, मग पाचवा. लक्षात आला असेल बघा, मुद्दा आला नसेल तर याच्यावर चिंतन करा. हा माझा जन्म जो आहे धरून चालूया पहिलाच आहे. आता पहिला जर आहे म्हणजे सगळ्या मुंग्या किड्यातून आम्ही बाहेर आलो तर पहिला असेल तर सगळ्या वासनांचा क्षय होऊन या जन्मामध्ये मी मुक्त होऊ शकतो. म्हणजे हा माझा जन्म शेवटचा होऊ शकतो. नाहीतर पहिलाच राहू शकतो. आणि जर पहिला असेल तर मग दुसरा असेल, मग दुसरा असेल तर तिसरा, आणि असे शेकडो जन्म घ्यावे लागतील. म्हणून ह्या जन्माला किती किंमत आहे नरदेहाला बघा. नरदेहच फक्त शेवट आणि सुरुवात आहे. सुरुवात आणि शेवट नरदेहाला आहे. इतर सगळ्या योनीमध्ये हे करायला मिळत नाही. म्हणून हा जन्म पहिला की शेवटचा करायचा हे नरदेहामध्ये स्वातंत्र्य आहे. म्हणून भगवंतानेच आपल्याला जन्माला घातलेला आहे. भगवंताचीच इच्छा आहे की आपल्याला मुक्त व्हावं. म्हणूनच त्यानं आपल्याला या जन्मात घातलं ना. नाहीतर आपल्याला कोल्हपुत्र केलं असतं, वाघ सिंह केलं असतं, कारण त्यांना मुक्त होता येत नाही. मला जर माणूस म्हणून जन्माला घातलं तर भगवंताची इच्छा की मला मोक्ष प्राप्त व्हावा. म्हणून जर त्यांना उदाहरण घेतो आपण, जर त्याला आपल्याला मोक्ष द्यायचा नसता तर कशाला मनुष्य जन्माला घातला असतं रे. माणसाला आपल्याला कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्त जेवणाचं आमंत्रण देतात. जेवणाचं आमंत्रण देतात म्हणजे जेवायला वाढणार का नाही? वाढणार. का उगीच आमंत्रण देतील? नाहीतर आमंत्रण दिलं नसतं.
भगवंतानं आपल्याला जन्माला घातलं नसतं, मग मोक्ष द्यायचा नसेल तर. तसं भोजन हे काय द्यायचं नसतं तर त्यानं निमंत्रण का दिलं असतं? म्हणून नरदेह दिला तर मोक्ष देणारच, म्हणून भोजनाची चिंता सांडावी आणि ताटातलं पदार्थ प्रसाद म्हणून घर करावेत. आता जेवायला आपण गेलोय ना, कुठलं ताट आहे? नरदेहाचं ताट वाढलंय, आता ते ग्रहण करायला पाहिजे. पण ग्रहण करताना कसं करावं? संता संगे सुभटा उजू सत्कर्माची आवाटा, अप्रवृत्तीचा आव्हाटा डावलुनी. असंच ते भोजन घ्यावं लागेल. मी केवढं घ्यायला आलोय, हे माझ्यासाठी योग्य आहे का? असं. आणि हे ताट जे दिलंय हा प्रसाद दिला आहे भगवंतानी मला. मग प्रसादात तक्रार करायची असते का? नाही. म्हणून मनुष्य जन्म जो प्रारब्धानं प्राप्त झाला, जे प्रारब्धानं भोगायला आलंय, त्याच्यात तक्रार न करता या सत्कर्माचा विचार करायचा आहे. मोक्षासाठीच आपल्याला जन्माला घातलं. उद्धार करून घ्यावा किंवा पुढील अनेक जन्माची आपणच तयारी करावी. बाकी काय करणार आहे आपण? आता असंच करणार आहे ना. अनेक जन्माची तयारी या जन्मातच होत असते आणि अनेक जन्माचं थांबणं याच जन्मामध्ये होत असतं. सगळे जन्म थांबवायचे काय पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, ह्याचा आपल्यावरती क्रियमान स्वातंत्र्य दिलेलं आहे. काय स्वातंत्र्याचा वापर करायचा ते तुमचा तुम्ही करा, भगवंत म्हणतात. हे दिले ना, ह्याच्यातलं केवढं खायचं नाही, टाळायचं कुठलं, पथ्य कुठलं पाळायचं तुमचं तुम्ही ठरवा. मी तुम्हाला वाढून ठेवले ताट. आता ताट वाढवून ठेवलं म्हणजे काहीतरी करून चालेल. मी तुम्हाला रस्ता दाखवला. आता किती पळायचं, कुठल्यामधून पळायचं, कसं पळायचं, काय ते तुमचं तुम्ही ठरवा. चालायचं काय, बसायचं काय, तुमचं तुम्ही ठरवा. ह्या सगळ्या गोष्टी भगवंताने आपल्यासमोर मग स्वातंत्र्य देऊन ठेवलेलं आहे. फक्त त्या स्वातंत्र्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात, मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीचा अहवाटा डावलुनी. फार सुंदर उभे आपण आणि चिंतन यावरती करा. मग असे 15व्या अध्यायातल्या उभ्या 2 सांगितल्या होत्या, त्याच्यावरही थोडंसं चिंतन आपण केलं तर बरं होईल. आपण अभ्यास म्हणून करायला लागलोय. ही काय प्रवचनं नाहीत, ही ज्ञानेश्वरीची उपासना आपली चालू आहे. आणि त्या उपासनेचा अर्थ काय आहे? त्याला चिंतनाला प्राधान्य दिलं पाहिजे. वेळ संपलेला आहे, आता आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.